इकडे धाराशिवमध्ये सोयाबीन खरेदीची मुदत संपल्यानं खरेदी केंद्र बंद आहेत। सरकारी खरेदी केंद्रांवरती शुकशुकाट असून नोंदणी केलेले शेतकरी खरेदी केंद्रावरती सध्या चक्र मारतात। नोंदणी केली मात्र खरेदी होणार नसल्यानं शेतकरी अडचणी सापडणार आहेत। सरकारनं हमीभावाची घोषणा केली, खरेदी केंद्रातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अप्पासाहेब शेळके यांनी। सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यासाठी सरकारनं सुरू केलेली हमीभाव खरेदी केंद्र ही आता बंद झालेली आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये याचं शटर डाऊन झालेलं आहे, त्यामुळे आता ह्या खरेदी केंद्रावर शुकशुकाट पाहायला मिळते। आपण पाहू शकतात की ही सोयाबीनच्या पोत्यांची थापी लावलेली आहे, जी की खरेदी केंद्रावर सोयाबीन खरेदी केलेलं होतं। मात्र या परिसरामध्ये शेतकरी गेल्या काही दिवसांमध्ये जिथं सोयाबीन घेऊन येत होते तिथं मात्र आता शुकशुकाट आहे। इथं शेतकरी फिरकत नाही कारण खरेदी बंद झालेली आहे। ह्या आतल्या भागामध्ये पाहिलं तर ही केंद्रचालकांना खरेदी केलेली आहे, मात्र इथले कुठलाच अधिकारी कर्मचारी किंवा केंद्रचालक इथं नाहीये। पूर्णपणे शटर डाऊन केलेलं आहे आणि ही सोयाबीन जी खरेदी केली आहे ती सुद्धा काही प्रमाणात इथं थापी पाहायला मिळते। या खरेदीची जी वाहतूकदार आहेत, जे इथले कामगार आहेत ते आपल्या सोबत आहेत। आपण काय करतात आणि ही खरेदी केंद्र का बंद झाले? तारीख संपल्यामुळं आता खरेदी केंद्र बंद झालं आणि वाहतूक करतोय। गाड्या तिथे खाली होत नाही, तर बार्शीला गोडाऊन भरलेले आहेत। गाड्या 6 ते 7 गाड्या खाली होतात दिवसाच्या। गाड्या जवळजवळ 30-40 गाड्या तिथं आहेत। नोंदणी करून म्हणजे जवळजवळ महिन्याच्या आसपास झाले तरी काय आलेलं नाही रिप्लाय किंवा हे करायचं म्हणून झालं ते। नोंदणी 7/12 आधार कार्ड दिलेलं आहे, पूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला कळवतो म्हणून ते अजून हे झालेलं नाही। आता अनेक शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे की त्यांचं सोयाबीन त्यांच्या विक्री झालेलं नाहीये। शेतकऱ्यांनी यासाठी रास्ता रोकोही धाराशिवमध्ये केला होता, मात्र त्याच्यावर मुदत वाढ न मिळाल्यानं सध्या तरी हे सोयाबीन खरेदी केंद्र बंद झालेत। आता ह्या सोयाबीनचं करायचं काय हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे। अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।